ती आर्या तर प्रचंड हुशार निघाली. इतर बायकांसारखी ती सहजासहजी माझ्या जाळ्यात येणार नाही. खूप हुशार आहे. तिच्याही पेक्षा हुशार आहे तो तिचा भाऊ मार्तंड सामकार. नशीब बरं झालं मला कळालं तो सस्पेंडेड आहे. तो माझ्या मागावर आलेला नाहीये. माधुरी, अगं लांब थांब. असं वागणार तो आता माझ्याशी? अगं बघितलं ना, काल लालीला सापडता सापडता पण थोडक्यात वाचलोय. परत लालीने इथं बघितलं आपल्याला तर किती महागात पडेल. ते पक्या मामाने आणलेले ते फोटो, ती स्थळ, त्याच्यावर तुला लग्न करायला लागेल. पण बघितलं तर नाही ना. मग बघायची वाट बघायची का आपण? तुला माहिती का नाही, लाली कधी बी दुकानावर येते. कशाला थोडक्यासाठी रिस्क घ्यायची? माधुरे, तू काय दिवस माझ्यापासून लांबच राहा. तेच नाही ना थांबता येत. असं वाटतं कायम तुझ्या जवळच राहावं. माधुरी, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? आज दागिने घेणार आणि उद्या लग्नाच्या कपड्याची खरेदी करणार. वा, दागिने घ्यायला जाणार? चांगले दागिने घे बरं का. लई दागिने घे, असे 17-18 तोळे तरी दागिने घे. एवढे? अरे किती खर्च होईल. हा, मग त्याला काय झालं? अगं एकुलतीच पोरगी आहेस तू. पक्या मामा तुझ्यासाठी एवढं नाही करणार, मग कोणासाठी करणार? हा, ते बी आहेच. हा, तुझा हक्क आहे. अजिबात सोडू नकोस तू. अजिबात नाही सोडणार. असं बी ते दागिने आपल्याला पुढे कामाला येतील. कामाला येते आता. काय म्हणला? आपल्यालाच लग्न झाल्यानंतर पुढे ते दागिने कामाला येतील असं म्हणत होतो मी. हा, ऐक ना माधुरे, लाली कधी बी दुकानात येईल, तू जा बरं येत ना. काय रे सारखं मला हकलवत असतोस? आपलं लगीन होऊ देत, मग बघू कसा माझ्यापासून लांब जातो. तुला ना माझ्या मिठीतून सोडणारच नाही. आता जाते. माझ्या मिठीत यायचं. माझी मिठी खूप महागात पडते बायकांना. आत्या, किती वेळ असं वाट बघत उभं राहणार आहे? अगं, हे सकाळच बाहेर गेलेत ग. अजून यांचा पत्ता नाही. 2 दिवस झाले असंच करायला लागलेत ग. सकाळी जातात आणि रात्रीच येतात. काय सांगायला मी झालेत ग. कसल्या तरी टेन्शन मध्येच आहेत. मला तर नुसती काळजीच लागून राहिलेत ग, की कुठे जीवाचं बरं वाईट करू नको घ्यायला. आत्या, आप्पा असं नाही येत, खमकेत. असं काय नाही होणार. तुम्ही नका काळजी करू. मी ना तुमच्यासाठी छान चहा करून आणते. चांगलंय. इथं वाटण्या व्हायच्या आधीच लोक सवती राहायला लागली. स्वतःच करून खायला प्यायला लागली. पण आता मी तर सगळ्यांसाठीच करते की. गपे, तुझा विषय चाललाय का? जा तू तरी बघ माझ्या चहाचं. नाही तर काय बाई, ही माणसं मला उपाशी मारती. रंजे, वाईस तोंड बंद कर तुझं. हात जोडते मी तुझ्यासमोर. एक तर आधीच घरात कर्कश काही कमी आहे वय, त्यात तू जवा जवा तोंड उघडलायस ना, तवा तवा तमाशा घातलायस. तुला काय स्वतःच्या सुनेला व्यसन घालायचं दिलं सोडून? जवा बघावं तवा हिची गाडी माझ्यावरच घसरलेली. लालीने तर काय बिघडवलंय ग म्हणून तेवढं बडबडतीयस तिला? का घरामध्ये तू एकटीच आहे वय? सांगून गेली मारे चहा ठेवती तुमच्यासाठी. आणि मला इथं माझं नाकासमोरून गेली. विचारलं का मला? विचारलं असतं तर काय बिघडलं असतं ग? माझी श्यामल कधी वागती का तुझ्याशी असं? आत्या, पण मी तुम्हाला मगच विचारलं होतं ना, तुम्हाला चहा प्यायचा आहे का? तुम्हीच नको म्हणलात. तवा पेचा नव्हता. आत्ता विचारलं असतं तर पेचा होता. काय बिघडलं असतं विचारलं असतं तर ग? रंजे,
तू तुझ्या जिभेवर वाईस खडीसाखर ठेवली असतीस ना तर तुला विचारलं असतं तू कशी वागतेस ग आणि कशी बोलतीस लालीशी. तर तू तरी विचार कर जरा. म्या कवाचा श्यामलशी वागलीये का? कवाच नाही आत्या. मग माझ्या सुनाशी असं वागायला माझी सून बोई आहे. तुझ्या सुनासारखी 12 गावचं पाणी प्यायलेली नाहीये. रंजे बासा आता. माझ्या सुनेबद्दल एक शब्द मी ऐकून घेणार नाही. का काय करणारेस? काय करणारेस फुलताय? डोक्यात दगड घालणारेस माझ्या? घाल. रंजे मला काही येड लागलं नाही तुझ्या डोक्यात दगड घालायला. हे बघ आता इथून पुढे माझ्या सुनाच्या नादाला लागायचं नाही. आधीच सांगते आम्ही. लागणार. मी बोलणार. तुझी सून कामचोर दुतोंड्या गरगुशी आयती आहे म्हणून. आणि हाय का आता बोलायला लागल्यावर असं तिकडे तोंड करायचं. मी चहा पेणार आहे. हे बघ सुरेखा लई प्रयत्न केले मी पण पैशाची व्यवस्था तर काय अजून झाली नाही. सध्या तरी काही तजवीज होईल असं वाटत नाही मला. अरे तुझ्याकडे किती बी पैसा असला तरी नाही 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 नाहीच म्हणणारेस तू. तुझ्या हातनं पैसा सुटतोय होय. उद्या तुला करोडोची लॉटरी जरी लागली ना तरी बी नाहीच सुटणार तुझ्या हातनं पैसा. अगं खरंच नाही आहे. एक तर जमीन गहाण पडली आहे. दुसरं म्हणजे ते लालीच्या वडिलांकडनं कर्ज घेतलं होतं ते फेडता आलं नाही म्हणून त्याच्या पोरीला सून करून घेतली आणि गोपाळच्या लग्नात लई खर्च झालाय. पायापासून डोक्यापर्यंत पार कर्जात बुडवलोय बघ. किती ते नाही 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 म्हणून रडणार आहे. तीच कॅशेट परत परत पैसे देणार हाय का नाही तेवढं सांग. अगं तर नाहीच कुठून देऊ मी? हे काय नाही आता परत जर का म्हणला ना पैसे नाही म्हणून समध्या गावात भोंगा लावीन. तुझ्या नावाची बदनामी करीन. मला नाही फरक पडत पण एक लक्षात ठेव तुझी बदनामी करून तुला माणसातनं उठवल्याशिवाय राहणार नाही. ए बाई असं काय करू नकोस. बायका पोरं असलेला माणूस आहे मी. अख्खं गाव माझ्या तोंडात शेण घालल. होय ना मग देऊन टाक माझे पैसे. मला लाज वाटते ना व. आणि नसतील ना तुझ्याकडे पैसे तर तुझी 6 एकर जमीन माझ्या पोरीच्या नावावर करून टाक. काय उबलाक चहा पिते ना मी. माझ्यासाठी आणले आत्या मी. आत्या वे त्याला पा नका एवढा विचार करू तुम्ही. आपण ना जरा वेळ वाट बघू आणि तरी आपण आले ना मी यांना सांगते आपण बघून यायला. हा